11 खेळाडू या ठिकाणी क्षेत्ररक्षक करतात. किरवली संघाचं मात्र 12 फिल्डरचं मी कौतुक करेल. अतिशय लहानसा खेळाडू आहे, वय वर्ष पाहायला गेलं तर 13. मानस बडेकर, ज्याची पाहायला गेलं तर खेळण्याची आवड लागते सर. खेळण्याची आवड पाहायला गेलं तर आपण तर मानस करून शिकायला हवं. लहान अतिशय 13 वर्ष, वय वर्ष 13 मध्ये पाहायला गेलं आपण 12व्या खेळाडूची प्रतिनिधित्व तो करतो इथे संघासाठी आपल्या. याची पाहायला गेलं तर प्रॅक्टिसमध्ये सराव करावा लागेल त्याला. मात्र 1-2 वर्षामध्ये त्याला देखील 11 मध्ये खेळायला भेटेल चान्स. मात्र प्रयत्न करणं हा प्रत्येक संघाची कामगिरी असं. खेळाडूची जर प्रयत्न केला तर सर्व गोष्टी साध्य होतात. मात्र खेळाडूंना जर खेळायचं असेल तर वारंवार प्रॅक्टिस सराव करावा लागतो. सीझन जशी चालू होते, दिवाळीनंतर जे काही क्रिकेटला सुरुवात होते ती फेब्रुवारी महिन्यापर्यंत डेच्या मॅचेस खेळवल्या जातात पाहायला गेलं. त्यानंतर मार्च नंतर नाईट टुर्नामेंट चालू होतं. 3 महिन्याची सीझन असते. मात्र त्या हंगामामध्ये बरेचसे संघ, काही संघ पाहायला गेलं तर दबदबा असतो. यावेळेस मात्र एक अप्रतिम सुरुवात मात्र इथे बघायला भेटते. एक दर्जेदार नेत्रदीपक मात्र आपल्याला बघायला भेटते. फटका वरनाई क्रिकेट संघ वरने आयोजित मैत्री चषक 2026 मधल्या 4थ्या मॅच मधला पहिल्या चेंडूवर दुसऱ्या चेंडूवरतीच करतोय प्रहार. अप्रतिम फटका मात्र येतोय कपिलच्या बॅटमधला. हा दर्जेदार दर्जेदार चौकार वाजुडी देई. सुरेख गोलंदाजी केली. मात्र पाहायला गेलं तर पहिला चेंडू निर्धावाला. बॅटिंग टीम करून रिव्ह्यू असेल व्हाईट साठी. थर्ड अंपायरने येते या ठिकाणी पाहायचं आहे. वाईट चेंडू असेल या ठिकाणी. थर्ड अंपायरचा डिसिजन, इट्स अ वाईट चेंडू. धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 या अंकावरती. आतापर्यंत पाहिलं का 2 चेंडू हाताळले गोलंदाजाने. 2 चेंडूमध्ये 5 धावा खर्च करत येणारे 4 चेंडू असतील. पुन्हा एकदा बॅटचे काढा. मात्र क्षेत्ररक्षक तैनात स्लिपमध्ये आणि धाव धावचित स्वरूपात बाद होण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी. प्रयत्न केला होता. हिट केलेला चेंडू मात्र एक धाव पूर्ण होते. या एक धावेच्या स्वरूपाने धावफलक जाऊन पोहोचले ते 6 या अंकावर. अजूनही पाहिलं गेलं पॉवर प्ले षटकाचे 3 चेंडू शिल्लक असते. 3 चेंडू मध्ये किती धावा येतील, धावफलका होती ते पाहूया आपण वंजारपाडा संघाकडून. स्ट्राईकवर असेल तर प्रतीक. आपलातून चेंडू टाकला होता. मात्र यष्टीरक्षकाने कुठल्याही प्रकारची चुकी केली नाही. निर्धाव चेंडू येतोय. मात्र आतापर्यंत पाहायला गेलं कपिलच्या बॅटमधून एक चौकार आलेला आहे. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलेला आहे. 4 चेंडूंच्या संपुष्टानंतर धावफलक जाऊन पोहोचले 6 अंकावर. अजूनही उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल तर पॉवर प्लेचा पहिला षटक हाताळतो तो किरवली संघाकडून गोलंदाज. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. मात्र कुठल्याही प्रकारची धाव येत नाही. प्रत्येकला मात्र या ठिकाणी जकडून ठेवले गोलंदाजाने. कुठल्याही प्रकारचे मोठे फटके मारून देत नाही. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये फक्त 6 धावा खर्च केलेल्या आहेत. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकामधील. या शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येईल का वंजारपाडा संघासाठी? एक चांगली गोलंदाजी मात्र इथे बघायला भेटते आदित्य ह्याची. यावेळेस मात्र बैठक शॉट मात्र इथे बघायला भेटतोय. डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक, षटकार देख, षटकार देख, षटकार देख. डीजे
खेळाडूच्या बद्दल. परंतु तुम्हाला मी 12व्या खेळाडूची खासियत सांगेल. 1987चा वर्ल्ड कप मॅच होती सेमीफायनलची इंग्लंड विरुद्ध इंडिया. त्यात मात्र बॉल बॉय म्हणून ज्यांनी काम केलं त्यांचं नाव होतं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. यांनी तिथे बॉल बॉय म्हणून काम केलं. त्याच्यानंतर ते एक उगवता सितारा ठरला आपल्या भारत क्रिकेट संघाचा. त्याच्यानंतर त्यांनी 100 शतक आपल्या नावावरती कोरले. 2023चा आशिया कप आठवा, तिथे वॉटर बॉय म्हणून काम विराट कोहलीने देखील केलं. आणि आपल्या टेनिस क्रिकेटमधला फरदीन काझीला देखील विसरा, तो देखील 12वा खेळाडू म्हणून त्यांनी कित्येक वेळा काम केलंय. स्वर्गीय रोहतनबुआ चषकामध्ये आपला बाईक सम्राट केतन म्हात्रे, त्याच्या नावावरती 5 फोर व्हीलर आहेत, तो देखील स्वर्गीय रतनबुआ चषकामध्ये त्याने देखील 12वा खेळाडू म्हणून काम केलं. म्हणजे असे दिग्गज 12वे खेळाडू, या 12वा खेळाडू म्हणून त्यांनी काम केलं. एक सांगायचं तात्पर्य एकच आहे, स्वतःच्यावरती विश्वास, स्वतःवरती असलेली क्षमता आणि स्वतःला सिद्ध करण्याची ताकद जर तुमच्याकडे असेल ना, तर एक मोठा खेळाडू तुम्ही नक्कीच तयार होऊ शकता सर. 6व्या मॅचच्या दिशेने 12 धावा. पहिलं षटक संपल्यानंतर स्कोरबोर्डवरती लागलाय गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज संकेत. पॉवर प्लेच्या पहिल्या गेलं तर 5 चेंडूमध्ये वंजारपाडा संघ थोडा अडचणीत सापडला होता. मी बोललो होतो का शेवटच्या चेंडूवरती मात्र प्रतीकने प्रयत्न केला, बैठक शॉट लगावला. लेग साईडच्या दिशेने मारलेला षटकार हा महत्त्वपूर्ण होता. पुन्हा एकदा मारायला स्ट्रेट ड्राईव्ह येतोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, एक धाव पूर्ण होते. या एक धावेवर समाधान, धावफलक जाऊन पोहोचले ते 13 या अंकावर. म्हणजे मोक्याच्या वेळी तो षटकार आला आणि धावसंख्येमध्ये वाढ झाली. 6 धावा होत्या, मात्र त्या षटकाराच्या साह्याने 12 धावा झाल्या. आणि पहिल्या चेंडूवरती पाहिलं तर दुसऱ्या षटकाचा सिंगल धाव आली आणि धावफलक जाऊन पोहोचतो 13 या अंकावर. यावेळेस चांगला चेंडू इथे कमबॅक करतोय गोलंदाज. निर्धाव चेंडू मात्र इथे टाकतोय. पुन्हा एकदा बैठक शॉट लगावण्याचा प्रयत्न होता, मात्र गोलंदाजीने ऑफसाईडच्या दिशेने मात्र वाईटची लाईन धरून गोलंदाजी केलेली आहे. मात्र फलंदाज बघतो कुठे जो येतोय खेळण्यासाठी, मात्र त्या पट्टीचा पुरेपूर वापर करतोय गोलंदाज. आपल्या गोलंदाजीच्या वर्चस्वाने निर्धाव चेंडू येतोय. 2 चेंडू आतापर्यंत हाताळलेले आहेत, कुठल्याही प्रकारचा मोठा फटका आलेला नाही. अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील. यावेळेस शॉर्ट चेंडू होता, एक सुंदर समाचार इथे घेतला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे, बॉल उचलणार, फेकणार, इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. आणि बघता बघता 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेने धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागते. ते आमचे सांगतात सर 15, ऋषी सर सांगतायत स्कोरबोर्डवरती धावा 2 येत आहेत आणि स्कोरबोर्ड पोचला जातोय तो 15. समीर सर, आपण पाहता एक चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी, धुवाधार फटकेबाजी, तेवढीच चांगली तिखट गोलंदाजी देखील बघायला भेटते. यावेळेस फिरून मारण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव सर इथे मात्र समीर सर आपल्याला बघायला भेटतोय. पुन्हा एकदा बैठक शॉट केल्याचा प्रयत्न होता, मात्र बॉलर पाहायला गेला तर अतिशय चपळाईने वापर करतो आपल्या गोलंदाजाचा. बॅट्समन जेवढा मोठा असेल हिटर, बॉलर त्यापेक्षा चिकट, एकदम अतिशय चिवट पद्धतीने गोलंदाजी करतोय. आपल्या संघासाठी एक एक धाव वाचवतोय. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका अजूनही मारून दिलेला नाहीये. मात्र जिथे तो चेंडू टाकतो त्या ठिकाणी त्याला क्षेत्ररक्षण सजवून घेतोय फिल्डिंगच्या माध्यमातून. आतापर्यंत पाहायला गेलं तर 4 चेंडू हाताळले. पुन्हा एकदा बैठक शॉट आणि पुन्हा एकदा त्या चेंडूचा अभ्यास केला आणि त्या चेंडूला पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने भिडकावून दिला 6 धावांसाठी. प्रतीकच्या बॅटमधून हा दुसरा षटकार येतोय. या षटकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलंय 21 अंकावर. डीजे यावेळेस फटका मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक तिथे उभा केला गेलाय. एक धाव इथे मात्र घेतल्या जाते. 1 धावेने धावसंख्या मात्र पोचल्या जाते ती 22. 2 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागली ती 22. हा यस सर, पाणी घेऊन जाऊ शकता. संधी देऊया डीजे मास्टर तर शेलार यांना.
समोर आव्हान असेल फलंदाजाचं. अर्थातच ज्याच्या वाडीतून आपण मोठे फटके पाहताय तो प्रतीक. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. बॅट आणि बॉलचा सुंदर समाचार झाला नाहीये. बैठक शॉट स्पेशलिस्ट म्हणून हा खेळाडू ओळखला जाणारा खेळाडू आहे. त्याला मात्र इथे निर्धाव चेंडू टाकला जातोय. समीर सर काय म्हणाल या निर्धाव चेंडूवरती? 2 षटक पाहिल्या गेले, 2 षटकांमध्ये पहिले 22 धावा आल्या. हा तिसरा षटक असेल सुमितचा. वारंवार पाहिल्या गेलं तर प्रत्येक आपल्या माध्यमातून बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न करतोय. हा या शॉटसाठी हा स्पेशलिस्ट म्हणून ओळखला जाणारा खेळाडू आहे. यावेळेस आडव्या बॅटने घेतलेला फटका क्षेत्ररक्षक आहे, परंतु इथे हाताला स्पर्श करून चेंडू जातोय. टाटा बाय 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 करत येत आहेत 4 धावा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहिला गेला किरवली संघाकडून सुमित. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा टाकला चेंडू, मात्र ऑफसाईडच्या दिशेवरून मारलेला चेंडू जाईल. पंच आमच्याकडे इशारा करतात. 1 बाउन्स चौकार प्रतीकच्या बॅट मधून येतो हा चौकार. या चौकाराच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलंय 30 या अंकावर. 30 स्कोर ऑन बोर्ड. इथे मात्र 2 चेंडूवरती सलग 2 चौकार मात्र इथे बघायला भेटले. भन्नाट फॉर्म मध्ये लय मध्ये मात्र हा फलंदाज दिसतोय. धुव्वाधार फटकेबाजी इथे मात्र बघायला भेटते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. यावेळेस मात्र इथे परफ्यूम डिलिव्हरी मात्र टाकल्या जाते. स्लोवर पद्धतीचा चेंडू टाकला होता, मात्र फलंदाजाला काही समजलं नाही. मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू जातोय. पंच आमच्याकडे इशारा करतात 1 बाउन्स. आतापर्यंत पाहायला गेलं 3 षटक, तिसरं षटक प्रगती प्रथावर असेल. तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. अजूनपर्यंत पाहिलं की कुठल्याही प्रकारची विकेट गेलेली नाही. धावफलक जाऊन पोहोचले ते 30 या अंकावरती. यावेळेस बैठक शॉट मात्र इथे बघायला भेटतोय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पर्यंत जाणार, बॉल उचलून फेकणार. इथे 2 धावा मात्र इथे घेतल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, परंतु मैदानामध्ये काय घडतंय पंच सांगतायत. आकाशाकडे बोर्ड उंचावून ओ यू टी आउट. विकेटचं पतन. चेंडू जातो आता तो कपिलला मात्र माघारी परतावं लागेल. पहिला झटका बसतोय तो कपिलच्या स्वरूपात. मात्र इथे रनआउटच्या स्वरूपात तिसरी धाव चौटी घेण्याचा प्रयत्न होता, मात्र 2च धावावरती समाधान मानावं लागलं त्यांना. तिसरी धावेच्या घेण्याच्या प्रयत्नात कपिलला मात्र माघारी परतावं लागलं. 1 विकेटच्या पतनानंतर धावफलक जाऊन पोहोचलंय 32 या अंकावरती. शेवटचा चेंडू असेल. फलंदाज मात्र मैदानामध्ये जाताना दिसेल वैभव. तिसरी धाव घेताना मात्र इथे विकेटचं पतंग झालं. पहिल्या विकेटची पाय उतार, पहिल्या विकेटचा हादरा इथे मात्र पडतोय. परंतु इथे मैदानामध्ये पाहताय वैभव माळी फलंदाज मात्र मैदानामध्ये येतोय. याच्या बॅटमधून मोठे फटके येणार का? आतापर्यंत तिसरं षटक चालू असताना स्कोरबोर्ड लागला जातोय 32 वरती. एक गडी बाद सज्ज झालाय गोलंदाजीच्या मार्गावरती. सुमित शेवटचा चेंडू रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न होता, मात्र पंच आमच्याकडे इशारा करतात. तिसरं षटक संपुष्टात येतंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलंय ते 32 या अंकावर. आता शेवटचं षटक असणार. येणारे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये किती धावा येणार ते पाहूया वंजारपाडा संघासाठी. डीजे
चला पंच सामन्याला सुरुवात करायचं आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जांभोतले 32 अंकावरती शेवटचं षटक असणार ते किरवली संघाकडून गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज असणार तो स्वराज. येणारे शेवटचे 7 चेंडू फेस करणार आणि किती धावा खर्च करतो ते या 7 चेंडूमध्ये पाहूया. अजूनही पाहायला गेलं तर सलामीवीरचा फलंदाज प्रत्येक त्या ठिकाणी स्ट्राईकवर असेल आणि नॉन स्ट्राईकवर असेल तो वैभव. 7 चेंडूमध्ये आता पाहूया आता किती धावा येतात त्या गोलंदाजावरती स्वराज. यावेळेस थोडस खराब क्षेत्ररक्षण इथे बघायला भेटतंय. आउटफील्ड खूप फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही. जमिनीना गुदगुल्या 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 करत व्हाईट प्लस येत आहेत या 4 धावा. डीजे आले होते आणि तो क्वालिफाय झाला संघ. यस, तिसऱ्या पंचांची मात्र मागणी केली जाते. बॅटला कट आहे का बघायचे सर. यस, थर्ड अंपायर काय डिसिजन असेल ते आम्हाला कळवायचं या ठिकाणी. व्हाईट चेंडूच्या 4 धावा आहेत का लेग बाईकचे ते आम्हाला या ठिकाणी कळवायचं आहे. ऑनफिल्ड चेक केलं जाईल या ठिकाणी स्क्रीनवर. वाईड बॉल आहे. वाईड बॉल आहे सर. वाईट प्लस 4 धावा इथे मात्र भेटत आहेत. आपल्या केटीसी लाईव्हची सर्व टीम आपल्याशी जॉईंट झाले घर बसल्या यूट्यूबच्या माध्यमातून. जसं आपल्याला इंटरनॅशनल लेवलला कसे दाखवलं जातं तसं मात्र कुठला प्रेक्षक कधी आलाय, कुठला मान्यवर कधी आलाय, कुठे बसलाय, काय करतोय ती केटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय. ती सर्व टीम आमच्याशी जॉईंट झाले. प्रथमेश कांबरी, राहुल माळी, आर्यन धुरे, जितेश कांबरी. मारला चेंडू या ठिकाणी पाहिला का क्षेत्ररक्षी येतोय. धावू नको मात्र या ठिकाणी अरे बाबा याला कोपऱ्यान झ्या पहिले. याला बॉलची लाईन केलं ना वय. याला नेऊन कोपऱ्यान टेचा. कॅच कोणाची सोडले. ज्याच्या बॅट मधून षटकार चौकला त्याची कॅच सोडली आणि याला कोपऱ्यात घ्या पहिल्यांदा. याला बॉलाची लाईन केलं ना वय. दिवसा बरोबर याला बॉल कळतो, रातची याला बॉल दिसेना झाला वय. यावेळेस खराब चेंडू इथे मात्र बघायला भेटतोय. एक धाव देखील इथे घेतल्या जाते. पंच आमच्याकडे फिरतायत, वाईट घोषित करतायत. एक गोलंदाजाला इथे दंडित करतायत पंच आमचे. वाईट +1 म्हणजे 2 धावा येत आहेत. कर्णधार मात्र गोलंदाजाला कान मंत्र देताना मात्र गोलंदाजाला या ठिकाणी बॉलची लाईन कलना झाली होय. 2 मिनिटं सर. हाईट चेक करायचं आहे सर. यस, गोलंदाज रिव्ह्यू आहे ना सर. यस यस, बॅट्समॅन रिव्ह्यू आहे. ओके, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू असेल. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकता तनयजी शेलार. सेप आहे. वाईट बॉल आहे सर. वाईट +1 म्हणजे ते 2 धावा येत आहेत. या 2 धावेने धावसंख्या स्कोअरबोर्ड वरती जाते 41 वरती. अजून 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस आडव्या बॅटने खेळलेला फटका. याला का खैच जमला का आला. हा
एकच ती सांगेल बॉलची मी लाईन सर, कळना झाली त्याला. पहिला वाईट टाकला तेव्हा 4 आल्या, नंतर परत एक फुलटो चेंडू टाकला तेव्हा कॅच सोडली, तिसऱ्या बॉलवर परत एकदा वाईट टाकली, नंतर फुलटो चेंडू दिला. याला का काहीच जमला वय, 6 मारित तरी तो फुलटोचा टाकितोय. याला कुठेतरी कोपऱ्यान घ्या. आता मात्र या ठिकाणी फलंदाजाने आक्रमक केलाय तो गोलंदाजाच्या विरोधात. स्वराज कुठे या ठिकाणी स्वराज पाहिलं का इथं मागणा ठरतोय आणि या षटकाराच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलंय. चेंडू द्यायचा आहे त्या ठिकाणी. 47 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. अजूनही पाहिला गेला तर चौथ्या षटकातील एक धुवाधार फटका, एक षटकार, लाजबाब षटकार मात्र इथे बघायला भेटला. या षटकारच्या साह्याने स्कोरबोर्ड मात्र हलता राहिलाय. 47 वरती 2 चेंडूमध्ये 15 धावा खर्च केल्यात. अतिशय मागडा 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 गोलंदाज पडतोय. गोलंदाजी चांगली होती सर, मात्र मी बोललो होतो प्रतीकची झेल जिथे सुटली त्यानंतर पाहिलं गेलं तर लेग बॅकच्या स्वरूपात 2 धावा आल्या. नंतर त्याच्या पुढच्या चेंडूवरती षटकाराला या धावा आहेत ना, या झेल सोडल्यामुळे या धावा वाढतात कुठेतरी वंजरपाडा संघाच्या. मात्र जे झेल घेतला असतं तर मात्र षटक चांगला, अतिशय कमी धावांचं षटक हाताळला असं. मात्र या ठिकाणी आता 2 चेंडूवरती 15 धावा खर्च केल्यात. सर पाहिलं ना, एखाद्या खेळाडूची जर तुम्ही झेल सोडली तर ती झेल तुम्हाला काहीशी महागडी पडू शकते आणि तीच झेल तुम्हाला महागडी पडते. काहीसा फॉर्म मध्ये दिसतोय फलंदाज वैभव. यावेळेस फुलटॉस चेंडू होता, फुलटॉस चेंडूवरती फुलटोल उचलून करण्याचा प्रयत्न होता, परंतु तेवढा चांगला झेल देखील इथे मात्र पकडला जातो. विकेटचं पतन होत आहे इथे मात्र. वैभव मालीला बॅक टू पॉवर जावं लागतंय. डीजे एकच रिव्ह्यू प्रत्येक संघासाठी. अंपर रिव्ह्यू आहे सर. नेक्स्ट बॅचमन जायचं आहे. अंपायर रिव्ह्यू नसेल, कुठल्याही प्रकारचा फलंदाजाला माघारी परतावं लागेल. वैभवला मात्र या ठिकाणी बॅक टू द पॅव्हलियन आणि त्याची जागा घेण्यासाठी जातं दर्शन. आता विकेट क्रमांक 2 वैभवला माघारी परतावं लागले, त्याची जागा घेण्यासाठी जाता येतो आता दर्शन. वंजारपाडा बी प्लस संघाकडून धावफलक जाऊन पोहोचले ते 47 या आकड्यावरती. अजूनही पाहायला गेलं तर चौथ्या षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील. अजून देखील 3 चेंडू होते बाकी आहेत. वंजारपाडा बी प्लस मात्र फलंदाजी करतोय आणि चौथं षटक चालू असताना 47 धावा आतापर्यंत स्क्रीनवरती लागल्या गेल्यात. यावेळेस मात्र फटका मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक पोहोचणार, बॉल फेकणार. तिसऱ्या पंचांची इथे मागणी केली जाते. आमचे ऑफिशियल पंच प्रभाकर देशमुख मात्र आमच्याशी जॉईन होतील. तिसऱ्या पंचांची इथे मागणी केली जाते. आमचे ऑफिशियल पंच प्रभाकर देशमुख जॉईन झालेत. फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी.
अंपायर रिव्ह्यू होता. अंपायर रिव्ह्यू होता. अंपायर रिव्ह्यू. यावेळेस फुल टॉस चेंडू होता. एक चांगला फटका इथे मात्र बघायला भेटतोय. मिड विकेटच्या दिशेने घेतला फटका. इथे मात्र दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 2 धावा देखील इथे पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावीने धावसंख्या मात्र पोहोचल्या जाते ती 50 वरती. शेवटचा बॉल बाकी असेल. आतापर्यंत चौथं षटक चालू असताना स्कोरबोर्ड मात्र पोहोचला जातोय 50 वरती. शेवटचा चेंडू बाकी असेल. एक मोठी धावसंख्या मात्र इथे पोहोचल्या जाते स्कोरबोर्डवरती 50. अर्धे शतक मात्र बघायला भेटते इथे स्क्रीनवर. 74 षटक पाहायला गेलं तर पहिल्या 2 चेंडूमध्ये 15 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर पाहायला गेलं तर 4 चेंडूमध्ये कमबॅक केलं त्यांनी दाखवलं. आता 3 चेंडूमध्ये फक्त 5च धावा खर्च केल्या आणि शेवटचा परंतु इथे चेंडू काय घडतंय. डॉट चेंडू ज्याच्यासाठी संघ नायकाने शेवटचं षटक दिलं होतं तसंच षटक पडतंय. एक लक्षात घ्या, जो पंच निर्णय देतील तो निर्णय अंतिम राहील. याची सर्व संघाने याची नोंद घ्यायची. डीजे होतोय. आणखी सामने आपल्याला खेळवायचे. चला सलामीवरची जोडी मैदानामध्ये गिरवली संघाकडून जात आहे. या ठिकाणी पाहायला गेलं तर येणारे 24 चेंडू आणि 51 धावांचं लक्ष्य असेल.
सलामीवरची जोडी अमित आणि त्याच्यासोबत असणार तो तेजस. किरवली संघाकडून येणारे 24 चेंडू आणि 51 धावांचं लक्ष असेल. सलामीरची जोडी मैदानामध्ये पाहू शकता तुम्ही. अमित आणि तेजस जे आक्रमक फलंदाज समजले जातात आपल्या संघासाठी. किरवली संघासाठी दोन आक्रमक स्फोटक फलंदाज मैदानामध्ये करायच्या विजयासाठी. किरवली संघाला 51 धावा आणि गोलंदाजच्या मार्गावरती असेल वेगावरती स्वार होणारा रफ्तारचा बादशाह, रफ्तारचा शहेनशाह अर्थातच कपिल गोलंदाजच्या मार्गावरती असेल. बेस्ट विरुद्ध बेस्ट हा सामना. फास्ट खेळवा. रेग्युलर मॅच मध्ये पाहायला गेलं तर वंजारपाडा संघाला आता कुठेतरी जो पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळतो पवनची या ठिकाणी कुठेतरी त्यांना कमतरता भासत असेल वंजारपाडा संघाला. पहिले हाणामारीचं षटक पहिलं हाताळतो आपल्या संघासाठी. आज पवन नसताना देखील वंजारपाडा संघ या ठिकाणी मैदानामध्ये उतरले. वरणे मैत्री चषक 2026 स्पर्धेमध्ये कपिल गोलंदाजी मार्कवरती. लेग साईडला मारलेला चेंडू मात्र क्षेत्ररक्षक चेंडू मागे. चेंडू जाईल 4 धावांसाठी. पहिल्या चेंडूवरती येतोय तो पहिला चौकारच्या साह्याने धावफलक श्री गणेशा होतो या 4 धावांच्या साह्याने. सर 2 मिनिटं थांबवतो. नेक्स्ट मॅच असेल वाकस विरुद्ध नावंडे. तर दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस बॉक्समध्ये यायचं आहे टॉस करण्यासाठी. नेक्स्ट मॅच असेल नावंडे विरुद्ध वाकस. दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस बॉक्समध्ये यायचं आहे टॉस करण्यासाठी. परंतु इथे मैदानामध्ये काय घडलंय पहिल्या चेंडूवरतीच लाजवाब चौकार इथे मात्र बघायला भेटलाय. संघाचा श्री गणेशा आणि वैयक्तिक खातं 4 धाब्याने मात्र इथे खोलल्या जात आहे. गोलंदाज सज्ज होते पुन्हा एकदा. अप्रतिम फटका अमितच्या बॅटतून आपण पाहिलाय. परंतु त्याच्यासमोर आव्हान असेल गोलंदाज कपिल याचं. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज कपिल. यावेळेस कपिल कमबॅक करतोय. कपिल सांगतोय फलंदाज अमितला एक बार तुम्हारी तो दुसरी बार हमारी. इथे मात्र निर्धाव चेंडू टाकतोय. कमबॅक करतोय आपल्या गोलंदाजीवरती तो कपिल. पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाजीच्या मार्गावरती कपिल. यावेळेस मात्र एक हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धाव इथे मात्र घेतली जाते. एक धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 5 वरती. पहिलं षटक चालू असताना करायच्यात 51 धावा आणि पहिलं षटक चालू असताना 3 चेंडूचा खेळ झाल्यानंतर धावसंख्या स्कोरबोर्ड वरती पोहोचली ती 5. नाणेफेकी उडवून घ्यायचे. वाकस संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे आणि नावंडे संघाचा कर्णधार देखील या ठिकाणी उपस्थित आहे. सेकंड राऊंडची पहिली मॅच असेल वाकस विपक्ष नावंडे संघ. 2 संघांच्या दरम्यान नाणेफेकी केली जाईल. सेकंड राऊंडचे सामने सुद्धा 4 षटकांचे खेळवले जातील. या सर्व संघांनी नोंद घ्यायची या ठिकाणी. इथे मात्र एक सोरटी धाव मात्र इथे घेतल्या जाते. एक धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकली जाते 6 या आकड्यापर्यंत. इथे हलक्या हाताने खेळून काढला होता. एक सिंगल धाव मात्र इथे घेतल्या जाते. नावंडे संघाचा कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचंय. यावेळेस एक चांगला फटका क्षेत्ररक्षकाकडनं थोडीशी मिसफिल्डिंग होते. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण खराब क्षेत्ररक्षण इथे बघायला भेटतंय. इथे एक धाव मात्र येते. एक धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकते 7 या आकड्यापर्यंत. 7 या आकड्याचं महत्व सांगायचं झालं सर तर माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांचा जर्सी क्रमांक. जर तुम्ही महेंद्रसिंग धोनी यांना खेळताना पाहिलं असेल तर जर्सी क्रमांक 7 या जर्सी क्रमांकाने कायम खेळत आले. टॉस झाला आणि टॉस विन झाले. नावंडे संघाचा कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचे. 2 मिनिटात येत आहे. तिथून कॉल केला आपल्याला. मित्रांनो नाणेफेकी करून घ्यायचे.
राऊंडचा पहिला सामना असेल वाकस विपक्ष नावंडे संघ 4 षटकांचा असेल. नाणेफेकीचं कौल जिंकलेलं आहे ते वाकस संघाने. डिसिजन कळवायचं आहे आम्हाला या ठिकाणी. पहिल्यांदा इथे टॉस झाला आणि टॉस विन झाला वाकस संघ. आपल्याला लगेच डिसिजन आम्हाला सांगायचं आहे. दोन्ही संघ दिग्गज संघ आहेत. नावंडे संघ आणि वाकस संघ एक दिग्गज संघ. या मैदानावरती अनेक वेळा आपली दहशत त्यांनी निर्माण केले ते दोन्ही संघ. आता मात्र तुम्हाला खेळताना दिसेल नेक्स्ट मॅच मध्ये. तेवढीच चांगली लढत आता देखील या मैदानामध्ये तुम्ही पाहताय. एका साईडला पाहताय किरवली तर एका साईडला पाहताय वंजरपाडा बी प्लस हा संघ. दोन दिग्गज संघ सर पाहताय मैदानामध्ये. करायच्यात 51 धावा स्कोअरबोर्डवरती लागल्यात. पहिलं षटक चालू असताना धावसंख्या 7 वरती एक गडी बाद. 24 चेंडू आणि 51 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले 1 विकेटच्या पत्रानंतर 7 या आकड्यावरती. आता येणारे 18 चेंडू आणि धावसंख्येची गरज असेल ती 44. पहिल्या 44 धावांची गरज असणार ती किरवली संघाला. गोलंदाजी मार्कवरती लेफ्ट हँड गोलंदाज ऋतिक. थोडीशी मिसफिल्डिंग आपल्याला बघायला भेटते. एक धाव मात्र इथे घेतली जाते. एक धावेने धावसंख्या मात्र पुढे जाते. धावसंख्या पोहोचते ती 8 वरती सर. जर पाहिल्या ना तर सिंगल डबलने देखील धावा पुढे नेता येतात. एखादे 2 मोठे फटके प्रत्येक षटकामध्ये आले तरी सामना विजयाच्या दिशेने सहज नेता येतो. परंतु सिंगल डबलनी देखील मॅच पुढे असते नेता येते आणि तेच मात्र इथे करताना दिसतोय. किरवली संघाची फलंदाज मात्र अप्रतिम फटकेबाजी इथे करताना दिसतात. थोडीशी मिसफिल्डिंग मात्र इथे बघायला भेटते. परंतु एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. एक चांगला गोलंदाज आहे ऋतिक. त्याची वेगावरती स्वार होणारा गोलंदाज स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. डावखुरा गोलंदाज आहे. अतिशय चांगली त्यांची ॲक्शन आहे. जर तुम्ही स्क्रीनच्या वरती पाहत असाल तर मात्र गोलंदाज सज्ज आहे ऋतिक. स्क्रीनवर केटीसीच्या लाईव्हच्या माध्यमातून आपण ही घर बसल्या मॅच पाहताय. म्हणजे घर बसल्या जे मॅच पाहतात प्रेक्षक त्यांचं देखील मनापासून सरचे स्वागत असेल. यावेळेस खराब चेंडू मात्र इथे बघायला भेटतोय. पंच आमच्याकडे फिरतायत. तानाजी सर इथे वाईट घोषित केलाय. वाईटने मात्र एक धाव मात्र वाढल्या जाते. एक धावेने धावसंख्या मात्र पोहोचल्या जाते ती 10 वरती. इथे एक डावखुरा गोलंदाज एक चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. कार्तिक समोर आव्हान असेल फलंदाज अमित. फुलटॉस चेंडू होता. मिस टायमिंग फटका आहे. क्षेत्ररक्षक येतोय खाली. क्षेत्ररक्षकाकडनं चुकी होणार नाही. इथे मात्र विकेटचं वतन. एक चांगला झेल मात्र घेतला जातोय. सुमित मात्र फलंदाजीसाठी मात्र मैदानामध्ये आलाय. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. स्कोरबोर्ड लागला जातोय 10 वरती. यावेळेस एक वेगवान चेंडू मात्र इथे बघायला भेटतोय. निर्धाव चेंडू ज्याच्यासाठी ओळखला जाणारा हा गोलंदाज आहे ऋतिक. तशीच कामगिरी मात्र त्याच्या माध्यमातून पाहतोय. आमचे स्कोररची भूमिका बजावत आहेत आमचे स्कोरर ऋषिकेश मोरे. एक नामवंत स्कोररची भूमिकेत असतात ते. वाकस गावाच्या इथून बिलॉंग करणारा हा स्कोरर आहे.
तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत अतुल सर मात्र इथे जॉईन होतील आमच्याशी. फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी. हा निर्धाव चेंडू मात्र इथे बघायला भेटतोय. एक वेगवान चेंडू मात्र यावेळेस फटका मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली. बॉल उचलणार फेकणार. इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. बघता बघता 2 धावा मात्र इथे पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 12. 5 चेंडू झाले. धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागल्या जाते ती 12. यावेळेस मात्र शॉर्ट चेंडू होता. इथे मात्र अप्रतिम फॉलो थ्रो मध्ये मात्र इथे झेल घेतला जातोय. विकेटचा होते पतंग. इथे संधी देऊया डीजे मास्तरांना. बारा चेंडू मध्ये स्कोरबोर्ड मात्र लागला जातोय तो 12 वरती. 12 चेंडू 39 धाब्यांची गरज असेल. 12 चेंडू मध्ये 39 धाबांची गरज असे किरवली संघाला विजयासाठी. गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज अभि. आणि या गोलंदाजाला एकच सांगेल, अभि नाही तो कभी नाही. इथे स्वतःला सिद्ध करायचंय गोलंदाज अभिला. समोर आव्हान असेल फलंदाज निखिल याचा. यावेळेस सरळ बॅटने घेतलेला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण मात्र त्या माध्यमातून बघायला भेटतोय.
एक धावेवरती समाधान मानावं लागेल. एक धावेने धावसंख्या मात्र जाते ती स्कोरबोर्डवरती पोहोचला जाते 13. 11 चेंडूमध्ये 38 धावांचं समीकरण असेल. 11 चेंडू 38 धावांचं समीकरण. प्रत्येक चेंडू नंतर समीकरण मात्र इथे बदली होत आहे. यावेळेस संघाचा सर्वात जुना जाणता खेळाडू मैदानामध्ये तुम्ही पाहताय निलेश, परंतु पहिला चेंडू मात्र निर्धाव मात्र इथे बघायला भेटेल. समीकरण बदली होईल. 10 चेंडूमध्ये 38 धावा इथे गरजेचे असतील. 10 चेंडू 38 धावांचं समीकरण असेल. एक एक दोन दोन चेंडू डॉट झाल्यानंतर प्रेशर वाढू शकतं. यावेळेस आडव्या बॅटने घेतलेला फटका क्षेत्ररक्षक आहेत. एक चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला बघायला भेटतंय. 9 चेंडू 37 धावांचं समीकरण असेल. स्कोरबोर्ड मात्र इथे पोहोचला जातोय 14 वरती. 9 चेंडू 37 धावांची गरज असेल. यावेळेस फुल टॉस चेंडू होता. एक चांगला फटका इथे बघायला भेटतोय. एक धावेवरती समाधान मात्र इथे मानावं लागेल. धावसंख्या स्कोरवरती लागते ती 15. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाहीये. इथे मात्र विकेटचा पतंग होतोय. संधी दिली मास्तरांना. यावेळेस फुल टॉस चेंडू होता. फुल टोल वसूल करता आला नाहीये. क्षेत्ररक्षक येतोय, परंतु इथे सोपा झेल सुटला जातोय. इथे झेल मात्र धरणीला दान केला जातोय. एक धाव येते. एक धावेने धावसंख्या मात्र पोहोचते ती 16. 6 चेंडूचा खेळ उरलाय. 6 चेंडू मध्ये धावा करायच्या. 35 धावा इथे मात्र गरजेच्या असतील. वाकस संघ पहिल्यांदा टॉस विन झाला आणि पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय नावंडे संघाला. सहा चेंडू 35 धावांचं समीकरण आहे. 6-35. यावेळी साडव्या बॅटने घेतलेला फटका आहे. कार्पेट लेवलचा फटका. क्षेत्ररक्षक येणार, बॉल उचलणार, फेकणार. इथे मात्र एक धाव घेतली जाते. एक धावेने धावसंख्या मात्र पुढे जाते ते 17 वरती. 5 चेंडू मध्ये 34 धावांची गरज असेल. इथे मात्र आकडा लागला जातोय 17 वरती. इथे खतरा कोणाला पडणार. यावेळेस एक चांगला फटका इथे मात्र बघायला भेटतोय. इथे एक धावेवरती समाधान. एक धावेने धावसंख्या मात्र 18 वरती जातात. 4 चेंडू मध्ये करायच्यात. इथं अपील केली जात होती. इथे मात्र पंचांनी अपील उचलून धरले. सांगतायत OUT आउट. विकेटचं पतन. डीजे
यावेळेस फुल टॉस चेंडू होता. इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आणि सोपा झेल मात्र इथे घेतलाय. खरं कौतुक करावं लागेल या खेळाडूचं. एक अप्रतिम झेल मात्र इथे घेतला जातोय कपिलच्या माध्यमातून. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील आजच्या पहिल्या गटात तिसऱ्या रात्रीमधील हा शेवटचा सामना. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल पहिल्या राऊंडमधला. पहिल्या गटात शेवटचा सामना वंजारपाडा विपक्ष किरवली हा चालू असलेला सामना. यानंतर पहिल्या गटात सेकंड राऊंडचा पहिला सामना वाकस विपक्ष नावंडे संघ. नाणेफेकीचं कौल जिंकून वाकस संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. आमंत्रित केलं फलंदाजीसाठी नावंडे संघाला आणि आणखी एक ब्लॉक होलचा चेंडू टाकला होता, मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू जातोय. 99% पाहायला गेलं तर सामना हा वंजारपाडाच्या विपक्षामध्ये या ठिकाणी झुकलेला आहे. आणि सेकंड राऊंडला आता आपण पहिल्या सामन्याला सुरुवात करणार आहोत. एक थोड्याच वेळाने शेवटचा चेंडू असेल हा. फुलटच चेंडू होता, मात्र बॅटची कडा लागली यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. वंजारपाडा संघ या ठिकाणी विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय आणि जाऊन पोहोचलाय तो सेकंड राऊंडच्या दुसऱ्या मॅचसाठी. आणि पहिली मॅच असेल ती आता वाकस विपक्ष नावंडे संघ. चला वाकस संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे.